शेवटचा एक कन्सेप्ट आहे आजचा, पाथ ऑफ लाईट ट्रॅव्हल थ्रू ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबरमधून लाईट कशी ट्रॅव्हल होती, तर आपल्याला माहिती आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनने अशा पद्धतीने ट्रान्सफर होती, ते बघायचं आपल्याला. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोपेगेशन ऑफ ट्रान्समिशन ऑफ लाईट. ॲज वी नो दॅट वेन अ इन्सिडेंट अँगल इज मोर दॅन क्रिटिकल अँगल, ओके, ज्यावेळेस इन्सिडंट ऑफ अँगल आहे तो जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. काय होते, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, देअरफॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक प्लेस अँड लाईट बीम आर रिफ्लेक्टेड टू इच अदर. फक्त रिफ्लेक्ट करतात, रिफ्रॅक्शन होत नाही. ओके, आणि अशा पद्धतीने मग सरफेसचा अशा अँगल सेट करायचा, लाईट सोडायची, हा लाईट सोर्स. तर इथं काय होणार आहे, फक्त काय होणार आहे, रिफ्लेक्शन होईल. रिफ्रॅक्शन होईल का, नाही. तर हे क्लॅडिंग आहे, हा कोर आहे, कोरमधून फक्त लाईट रिफ्लेक्ट होत राहील. आणि अशा पद्धतीने लाईट सेंडिंग एंडपासून रिसिविंग एंडपर्यंत ट्रान्सफर होईल आणि त्या लाईट सिग्नलचं परत इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि अशा पद्धतीने डेटा ट्रान्समिट होतो एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये. ओके, ठीक.